अजून पण वेदर कंडिशन प्रॉपर नाही आहे, वर खूप हवा आहे. सो रोपवे आजसुद्धा बंद आहे. त्याच्यात स्टेप्स नाही तर 10,000 स्टेप्स चढून जायचं आहे. 2000 स्टेप्स कम्प्लिटेड. इथे 4000 स्टेप्स झाले. हे जैन मंदिर आहे इथे. थोडीशी जास्तच झाली. किती स्टेप झाले? फायनली आपण आलो आहोत अंबामाता टेम्पल पर्यंत. आम्ही इकडे टॉपला पोहोचलोय. टॉप रिटर्न खाली जातो आणि रिटर्न खाली जाताना आम्हाला रोपवे मिळालाय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की आज आपण जात आहोत गिरनारला, जे आहे गुजरातमध्ये. तर गिरनारला जाण्यासाठी नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे जुनागड, आणि जुनागडला जाण्यासाठी बांद्रावरून डायरेक्ट ट्रेन पण आहे, जी आहे इव्हनिंगला अराउंड 7 PM. तर ॲक्च्युली त्या दिवशी आमचं वर्किंग असल्यामुळे आम्हाला ती डायरेक्ट ट्रेन मिळणं पॉसिबल नव्हतं. सो वी चूज टू गो बाय सौराष्ट्र मेल फ्रॉम दादर टू राजकोट, आणि मग राजकोटवरून ट्रेन चेंज करून आम्ही जुनागडला गेलो. जुनागडला आम्ही स्टेशनच्या नियरबाय स्टे केला होता, आणि नेक्स्ट डे मॉर्निंग अराउंड 6:30 AM आम्ही निघालो रोपवेच्या बेस स्टेशनसाठी, जे रेल्वे स्टेशनपासून अराउंड 6 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. हाय, सो दिस इज डे 2, आणि आज आम्ही जाणार आहोत गिरनार हिल्सला. तर ॲक्च्युली आम्ही ऑनलाईनच तिकीट काढले होते, आणि ऑलरेडी आम्ही इकडे आलो पण आहोत. सो आय कॅन शो यू. इथून आपण रोपवेकडे जातो, आणि तिकडे मागे ती टेकडी क्रॉस करून हे गिरनार हिल्स. बट इथे आल्यावर आम्हाला काल रात्री समजलं की गेले 2-3 दिवस रोपवे बंद आहे ड्यू टू वेदर कंडिशन्स. सो वी वर विशिंग की आज तरी चालू असावा, बट हार्ड लक, अजून पण वेदर कंडिशन प्रॉपर नाही आहे, वर खूप हवा आहे. सो रोपवे आजसुद्धा बंद आहे. ठीक आहे, आता आम्हाला 5,000 स्टेप्स नाही तर 10,000 स्टेप्स चढून जायचं आहे. ठीक आहे, लेट्स सी. रोपवेसाठी ही तुम्ही बघू शकता ना, जी लाईन आहे पोल्सची, ती आता सध्या बंद आहे, आणि त्याच्या ह्या माउंटनच्या बॅक साईडला पुढे जी टेकडी आहे तिकडून आपण पुढे जातो, पण सध्या बंद आहे. त्यामुळं ही या साईडला राईट साईडला जी वाट आहे तिकडून आपल्याला चालत जावं लागणार आहे. सो आता आम्ही इकडे ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. रोपवे तर आपण पाहिला की बंद आहे. सो इथून आपल्याला आता 10,000 स्टेप्स चढून जायचं आहे. सो त्याच्या आधी थोडंसं आपण ब्रेकफास्ट करूया. सो मी घेतला आहे समोसा. बाकी इकडे आपल्याकडे आहे पोहे, प्रणाली झाली, ढोकळा. पोहे कोणाचे? ओके. अँड मम्मी विल बी हॅविंग ढोकळा. येस, आय एम हॅविंग समोसा. इथे आम्ही घेतोय ह्या स्ट्रीट्स, बिकॉज 10,000 स्टेप्स काढायचे आहेत. सो मला स्टिकची गरज आहे बाबा. मंकी चालली समोरून म्हणून जराशी घाबरली. माझ्या मागेच एक्झॅक्टली इकडून स्टेअर्स आहेत, आणि तिकडे एंट्री आहे. ओके, सो एंट्रीच्या इथे ही चेकिंग चालू आहे की तुमच्याकडे काही प्लास्टिक नको आहे. माझ्या मिस्टरांच्या जस्ट मागेच तिकडे आहे प्रवेशद्वार, एंट्री, आणि इथे आपण बघू शकतो इट्स मेन्शन 999 स्टेप्स. सो लेट्स गो. ओके, सो आता जे मागे हनुमान टेम्पल होतं तिथून आपण हनुमानजीचं दर्शन घेतलं आहे, आणि एवढ्या 10,000 स्टेप्स चढण्यासाठी आपल्याला एनर्जी मिळू दे असं प्रे केलं आहे. सो जेव्हा आपण रोपवेने जातो तेव्हा आपले डायरेक्टली 5,000 स्टेप्स स्किप होतात, आणि आपण डायरेक्टली अंबामाता टेम्पलपर्यंत पोहोचतो. पण जस्ट बिकॉज रोपवे इज नॉट फंक्शनल, तर मग आपल्याला पूर्ण 10,000 स्टेप्स चढून जायचं आहे, आणि ते स्टार्टिंगचे 5,000 स्टेप्सच थोडे कठीण आहेत, डिफिकल्ट आहेत. काय नाही, 500 स्टेप्स झाले. 500 स्टेप्स चढलोय, आणि मी थोडीशी थकली आहे असल्यामुळे मला मज्जा खूप येते, पण मी थोडीशी थकली आहे. आता ते रोपवे नाही आहे, तर 10,000 स्टेप्सचं ऐकूनच मी थकली थोडी.
पण ठीक आहे, आय एम रेडी. थोडं बसून एनर्जी गेन करते. 500 झाले, थोडेच बाकी आहेत. 500 बाकी आहेत, 9500 बाकी आहेत. सॉरी, 500 झालेत, 9500 बाकी आहेत. होतील असं बघता बघता होऊन जाईल. हां, ते मध्ये पण आपल्याला ना खूप स्टॉल भेटतील जिथे तुम्हाला खायला वगैरे भेटेल. तुम्ही खालून आणायची जास्त आवश्यकता नाही आहे, कारण कसं पण प्लास्टिक अलाउड नाही. सामान घेऊन येऊ नका, बॅग हलकीच ठेवा. वाटेत असे शॉप्स भेटतील, त्यामध्ये तुम्हाला खायला थोडंफार भेटेल. वर क्लाइंब करताना असे मध्ये मध्ये असे इंडिकेटर्स लिहिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला समजतं की 500 स्टेप्स कम्प्लिटेड, 1000 स्टेप्स कम्प्लिटेड. सो दॅट इज अ गुड थिंग. 2000 स्टेप्स कम्प्लिटेड. 1991. ऑलमोस्ट. येस. हाऊज द जोश? हाय. वाटत तर नाही बोलून. अजिबात थकवा नाही आला. हा, म्हणजे मध्ये थोडा आला, मग रेस्ट केल्यावर मग थोडं परत बेटर फील झालं, मग परत थोडा थकवा. मी ना सेकंड टाइम आलोय. लास्ट टाइम मी रोपेने आलो होतो. आज रोपवे But पण ह्याची मजा पण वेगळी आहे. हे जास्त आवडतंय. रोपवे पण मस्त होतं, त्याचा व्ह्यू व्हिडिओसाठी वगैरे खूप मस्त आहे. बट जी मजा येते मस्त. सो आता आपण थांबलोय. आपले आता 2300 स्टेप झालेले आहेत कम्प्लीट. आणि हा जो व्ह्यू आहे तो मस्त असा जुनागड सिटीचा पण पुढे दिसतोय. इथे पुढे तुम्हाला दिसेल जी शेड दिसते लाल आणि निळ्या कलरच्या पत्र्याची, तिथून आपलं रोपवे चालू होतं. रोपवेचा जो वे आहे तो ह्या पद्धतीने असे पुढे जाऊन 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 ही जी टेकडी आहे तो ओलांडून पलीकडे जातो. पलीकडे अंबाजी टेम्पल आहे. आणि आपण तेच रोपवे मिळालं नसल्यामुळे आपण या स्टेप्सने हा फुल डोंगर क्रॉस करून पलीकडे जाणार आहे. इथे चढताना ज्यांना पॉसिबल नाही त्यांच्यासाठी डोलीची पण सुविधा आहे. इथे 4000 स्टेप्स झाले की हे जैन मंदिर आहे इथे. आणि इथून आपण आलो की इकडून 2 रस्ते येतात. इथून राईट साईडचा जो रस्ता आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे अंबाजी टेम्पलसाठी. थोड्या डिस्टन्सला अंबाजी टेम्पल. दमली का? थोडीशी जास्तच जमली. किती स्टेप झाले? अराउंड 4000 स्टेप्स झाले. ते कोणतं मंदिर होतं? दिगंबर जैन मंदिर. ओके, तुझ्या बॅक साईडला आहेत तेच टेम्पल आहे. चला मग थोडंसंच बाकी अजून. 6000 बाकी आहे दत्त टेम्पल. छोटूसा स्टॉप, थोडं काहीतरी खाण्यासाठी. काय खातोय आपण प्रफुल? काकडी. सो वी आर हॅव्हिंग काकडी नाव. नाईस. येस, पाऊस पण पडतोय आता. तर आम्ही ऑलमोस्ट 40% स्टेप्स चढल्यावर आम्हाला दिसलं की रोपवेची टेस्टिंग स्टार्ट झाली आहे. रोपवेने जायचं खाली.
पोहोचलो. अंबा माता. ओके, सो फायनली आपण आलो आहोत अंबामाता टेम्पलपर्यंत आणि आपण 5000 स्टेप्स क्लाइंब करून आलो आहोत. ऑब्व्हियसली रोपवे फंक्शनल नव्हता, सो 5000 स्टेप क्लाइंब करावे लागले. जो प्रवास आपला 5000 स्टेपचा आता कंप्लीट झालेला आहे आणि इथे मागे जस्ट आमच्या जर रोपवेने आपण आलो तर तिथपर्यंत येतो, राईट. आणि आमच्या समोरच आहे अंबामाता. येस, सो आता आपल्याला अजून इथून पुढे 5000 स्टेप्स आपल्याला जायचं आहे, सो दॅट वी विल रिच दत्त महाराजांचं मंदिर. आणि इथेच ऑलरेडी खूप धोका आहे. येताना आपल्याला बरेच जैन मंदिर दिसले ऑन द वे. आणि बघूया आता पुढचा प्रवास. तर हे अंबेमातेचं जे टेम्पल आहे ते आपल्या या इंडियामध्ये जे 51 शक्तिपीठ आहेत देवीची त्यातलं एक आहे. आणि अशी मान्यता आहे की इथे देवीचे हृदय आहे. जेव्हा सतीदेवीला विष्णुदेवांनी बाण मारला तेव्हा देवीचं हृदय इथं येऊन पडलं आणि हे एक शक्तिपीठ बनलं. सो आम्ही अराउंड 7:45 सकाळी खालून वर क्लाइंब करण्यासाठी स्टार्ट केलं होतं आणि आता इट्स अराउंड 12 o'clock. सो अराउंड 4 hours लागले 5000 स्टेप क्लाइंब करायला. आणि पुढचे 5000 स्टेप्ससाठी मला वाटतं कमी वेळ लागेल, बिकॉज ते थोडं लाईक स्टेप डाऊन पण करायचं आहे मग क्लाइंब अप करायचं आहे, सो कमी वेळ लागेल पुढे. इकडे एक छोटासा मॅप असा लावलेला आहे. स्टार्टपासून 4500 चढल्यानंतर इकडे जैन टेम्पल होतं. अँड आफ्टर दॅट इकडे आपण परत ट्रेक करत थोडंसं पुढे आलो आहे. आणि इकडे अंबाजी टेम्पल, दिस इज द प्लेस वेअर वी आर राईट नाव. अँड आफ्टर दॅट अजून हे सगळं करून 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 दॅट इज द लास्ट डेस्टिनेशन, दत्तात्रय हिल. सो वी आर हाफ वे थ्रू इट. त्रास आरामात जाता येईल ना जरा. उतर सोपं. हे जे झालं ना गोरखनाथांचं तिथून उतार आहे आणि जे समोर आहे ना दत्तात्रय गुरूंचं तिथून चढ आहे अगदी. म्हणजे 30 मिनिटाचा उतार आहे, 30 मिनिटाचा चढ. आणि हे जे कमंडल कुंड आहे ना तिथं जेवणाचं पण आहे, प्रसाद भेटतो. आम्ही रोपवे बघतोय. रोपवेची इथे टेस्टिंग चालू आहे. अजून त्यांच्याकडे काहीच क्लिअरिटी नाही की कधी चालू होईल, त्यामुळे आम्ही चांगला डिसिजन घेतला. आम्ही चढून आलो. आता अजून येस. सो अंबामाता टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यावर आता आपण निघालो आहोत आपल्या फायनल डेस्टिनेशनला, जे आहे दत्त महाराजांचं मंदिर, ज्यासाठी आपल्याला अजून 5000 स्टेप्स क्लाइंब करायचे. सो आपल्या पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला ऑन द वे गोरक्षनाथांचं मंदिरसुद्धा दिसतं. मागं जे हे गेट आहे तिथे 2 कमानी आहेत. लेफ्ट साईडची जी कमान आहे ती जाते दत्तांच्या टेम्पलकडे आणि राईट साईडची जी कमान आहे ती जाते अन्नछत्राकडे. काय पितेस? एनर्जी ड्रिंक त्यात अल्कोहोल असतं. माझ्या नवऱ्याने घेऊन दिले. तो मला एनर्जी येईल, मी विन्नास. तो नाही पित. ठीक आहे ना, पण त्याने मला दिलं ना एनर्जीसाठी. घ्या तर घ्या. सो फायनली आम्ही इकडे टॉपला पोहोचलो आहे. टॉपला इन द सेन्स लिटरली 10,000 स्टेप्स क्लाइंब करून. सो मध्ये थोडासा पॅच होता जो आपण क्लाइंब डाऊन पण केला, बट आय कुडंट बिलीव्ह की मी लिटरली 10,000 स्टेप्स क्लाइंब केली आहे. आय वॉज रेडी फॉर 5,000 बट 10,000 दॅट. मग कसं वाटते गुजरातच्या हायेस्ट पॉईंटला आहेस? जाम भारी. क्विक अपडेट, आम्ही एकदम खालपासून स्टार्ट केलं होतं क्लाइंब करायला 7:45 वाजता. मध्ये कोणतं मंदिर?
अंबाजी टेम्पलपर्यंत जिथपर्यंत रोपवे येतो तर तिथपर्यंत आम्ही 12पर्यंत ऑलमोस्ट 12 o'clockपर्यंत पोहोचलो होतो. लाईक अराउंड 4 hours आम्ही तिथपर्यंत पोहोचलो होतो. आणि त्याच्या पुढचे 5000 स्टेप्स आम्ही आता अराउंड 2:30 वाजेपर्यंत पोहोचलोय. म्हणजे खूप थांबत थांबत आम्ही आलो म्हणून. तर स्टार्टिंगला तुम्हाला तिकडे 4 hours लागतात, पुढे अजून 2 hours लागतात. पण तिथून आपण चालू केलं 1 वाजता चढायला. हा, मध्ये आम्ही लिटरली 1 तासाचा स्पॉट लाईक वेट केलं, लाईक थोडं वॉशरूम आणि खाण्यापिण्यात आमचा 1 तास गेला होता, राईट. सो त्यापुढे 1 ते 1.5 तास लागतो फक्त पुढच्या 5000 स्टेप्ससाठी. दत्त टेकडीजवळच आपल्याला वाटेत एक पानपोई भेटेल, ज्यामध्ये अगदी शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळतं आणि त्या पाण्यासाठी इकडे अजिबात काही शुल्क घेत नाहीत. जे काय आहे ते आपल्याला स्वच्छानं द्यायचं असतं. रिटर्न जर्नीमध्ये दत्त टेकडीपासून खाली 500 स्टेप्स आल्यानंतर एक अन्नक्षेत्र आहे. इकडे आपण महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकतो. सो आमच्या रिटर्न जर्नीमध्ये वी गॉट टू नो की आता रोपवे स्टार्ट झालेला आहे आणि ॲटलिस्ट रिटर्न जर्नी तरी आपण रोपवेने करू शकतो. सो येस. रिटर्न झाली जाताना मला रोपवे मिळाला आहे. सो नशीब चांगलं होतं आमचं. येस. इथे रिटर्नचा रोपवे फक्त चालू झालं. ओके. सो हे कोणतं? हे आपल्याला जाताना किती स्टेप्सवर दिसलं होतं अराउंड 4000 स्टेप्सवर हे जैन टेम्पल आम्हाला वर जाताना दिसलं होतं. म्हणजे तो खाली जाताना आम्ही अक्षरशः 3 मिनिटं तिकडे पोहोचलोय. 3 मिनिटं पण नाही, 2 मिनिटात. आता रोपे मधून येतोय. येस. द स्ट्रगल इज रिअल. सो रोपवेने जाता तर नाही आलं सकाळी, पण आता रिटर्न येताना रोपवेने ऑब्विसली आलो आहे. इकडूनच आपण सकाळी एंट्री करणार होतो आणि आता इकडून एक्झिट करतोय. थँक्स फॉर व्हिजिटिंग. चला करूया एक्झिट. स्टिक्स आम्हाला इथे मिळाल्या ज्यावर आम्ही दिल्या होत्या, बिकॉज रोपवेमध्ये ते परत खाली आल्यावर एंट्रीच्या इथे आम्ही स्टिक्स आमच्या कलेक्ट केल्या आहे, बिकॉज रोपवेमध्ये स्टिक्स अलाउड नसतात त्या. तर असा होता आमचा गिरनारचा प्रवास. तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अँड डू सबस्क्राईब टू आवर चॅनल टू वॉच आवर अपकमिंग ब्लॉग्स. टिल देन बाय.